चला आज मी बनवणार आहे इथं मुगाची चिली। तर त्यासाठी मी आता 2 वाट्या मूग घेतलेले आहे आणि एका बाउलमध्ये ते आपल्याला टाकून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये आपल्याला भिजत घालायचे रात्रभर। आता याच्यात आपण पाणी घालूया। आता भरपूर असं पाणी घालूया, पूर्ण बुडतील असं, म्हणजे ते फुलून जास्त होऊन जातात त्यासाठी। हे बघा, हे असे मूग मी आता भिजत घातलेले। आता झाकण ठेवायचे आणि रात्रभर असंच भिजू द्यायचे आपल्याला। तर चला सकाळचे 7 वाजलेले मी आता बघा मूग काढलेले आहे। हे बघा छान मस्त असे भिजत घातले होते मी, मस्तच भिजून गेलेले आहे। आता यांना धुवून घेणार आहे मी छान मस्त। तर यांना धुवून आता मी वाटण करून घेणार आहे। हे बघा मस्तपैकी छान हिरवेगार मूग आहेत। तर सर्व पाणी फेकून द्यायचं आहे आपल्याला। इथं आता दुसरं पाणी टाकायचं आहे। अशा प्रकारे मूग छान मस्त धुवून घेतले मी। आता यांचं वाटण करून घेणार आहे। आपल्याला बारीकच वाटून घ्यायचे हे। आधी मी गाळणीमध्ये काढून घेते निथळायला। तर चला अशा प्रकारे मूग मी आता इथं गाळणीमध्ये काढून घेतलेले आहे। चला, हाय नमस्कार सर्व यूट्यूब फॅमिली। आज पुन्हा एकदा माझ्या सुनंदाईस किचन यूट्यूब व्लॉग चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत। चला, कसे आहात? बरेच असणार, बरेच राहा। आजच्या दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीच्या आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याच्या जाव ईश्वरचरणी प्रार्थना। तर आज 6 वाजताच व्हिडिओला सुरुवात केलेली आहे मी। 6 वाजता म्हणजे सर्व काही आवरलं बिवरलं, देवपूजा वगैरे सर्व काही झालं। त्यानंतर 7 वाजता मूग धुवायला घेतले मी 7 वाजता। तर चला आता सर्व काही झालेले। आता मस्तपैकी आपण वाटण करून घेऊया। आणि बघा जास्त काही साहित्य लागत नाही आपल्याला, तुम्हाला ते पण दाखवते। मूग स्वच्छ धुवून झालेले। आता बघा जिरं घेतलेलं आहे भरपूर, मिरच्या घेतलेल्या आहे 4 ते 5, अद्रकचे तुकडे घेतले, लसणाच्या 10 पाकळ्या घेतलाय, नंतर हिंग घेतलेला आहे। माझा आहे ना डब्बीचा हिंग संपलाय म्हणून हा खडेवाला हिंग मी इथं आता यूज करते। चल आता थोडं थोडं करून आपल्याला मस्तपैकी असं वाटण करून घ्यायचं आहे। 2 ते 3 वेळा असं मी वाटण करून घेणार आहे। इथं घालायचं आहे आपल्याला हिरव्या मिरच्या, हे सर्व काही साहित्य इथं टाकायचं आहे आपल्याला। आणि बघा हिंगाचे खडे घेतलेले आहे मी, खडावाला हिंग आता वापरते। डब्बी आणावी लागेल, डब्बी संपलेली आहे माझी। आणि हिंग तर रोजच वापरायचा, छान असतो आपल्या शरीरासाठी। तर बघा इथं पाणी घातलेलं आहे। आपल्याला जसं पातळ घट्ट बॅटर बनवायचं आहे ना तसं आपण पाणी घालू शकतो। आणि जर लागलं ना नंतर सुद्धा आपण मिक्स करताना पाणी घालू शकतो। तर बघा आता याचं मी अशा प्रकारे वाटण करून घेणार आहे। आणि मूग आहे ना भिजलेले असतात ना, त्यामुळे ते पटकन वाटले जातात। तर चिले करायला आहे ना अगदी सोपे आहेत, तुम्ही सुद्धा करू शकता। पण खाण्यासाठी खूप छान आहेत, आपल्या शरीरासाठी सुद्धा हानिकारक नाही किंवा पचनाला सुद्धा खूप हलके असतात। तुम्ही घरी तिखट कमी टाकून 2-3 वर्षाच्या बाळाला सुद्धा खाऊ घालू शकतात। आणि लहान मोठ्यांना सर्वांनाच हा नाश्ता खूप आवडतो। तर बघा असं वाटण करून घेतलेलं आहे मी। कोथिंबीर राहिली माझी वाटायची, त्यासाठी परत तुम्हाला एकदा मी दाखवते। परत मिक्सरच्या जारमध्ये मी थोडे मूग घेतले, नंतर आपल्याला कोथिंबीर घालायची इथं आणि थोडंसं पाणी घालून असंच हे पण वाटण करून घ्यायचे। बाहेर मुलं खेळताय ना, त्यांचा आवाज येतोय। तर बघा अशा प्रकारे हे पण मस्तपैकी असं वाटण करून घेतलेलं आहे मी। आता सर्वच असं वाटण करून घेणार आहे मी। थोडं पाणी टाकते। हे बघा असं केलं मी वाटण, बघा बारीक झालं मस्तपैकी। अशा प्रकारेच वाटण करून घ्यायचं आहे, म्हणजे बनवायला खूप सोपे जातात। बघा आता सर्व असंच वाटून घेतलेलं आहे मी आणि सर्व काही असं एकत्र करून घेणार आहे आता। आणि मिक्सरचं भांडं धुवून सुद्धा पाणी इथंच टाकून घ्यायचं आहे आपल्याला। आता मी चटणी करून घेणार आहे इथं, कोथिंबीरीची चटणी खूप छान लागते। कोथिंबीरीची चटणी आमच्या घरात सर्वांना खूपच आवडते।
इथं राखूसाठी काकडी गाजर कापून ठेवलेलं आहे, त्याचं डाईटचं चालतं ना त्यासाठी. तर बघा इथं मी आता कोथिंबीरची चटणी करून घेणार आहे. 4 पाकळ्या लसणाच्या टाकलेला आहे. थोडंसं आपल्याला इथं हा छोटासा अद्रकचा तुकडा टाकायचा आहे. 1 टमाट्याचे 4 तुकडे करून तो पण टाकून घ्यायचा आहे. म्हणजे चटणीला स्वाद छान येतो, चव छान येते. त्यासाठी तुम्ही एकदा नक्की करून बघा, खूप छान चव येते अशा चटणीला. तर हे पण आता वाटण करून घ्यायचं आहे आपल्याला. मिरच्या टाकल्या मी 3 ते 4. तुम्ही 1-2 पण टाकू शकता. मी 3 छोट्या छोट्या मिरच्या टाकून घेतलेल्या आहे. कारण आज आहे ना थोडंसं असं तोंड पलटवण्यासाठी थोडं तिखटच खायची इच्छा झालेली आहे, त्यासाठी. हे बघा आता मी चटणी वाटून घेतली आणि एका बाउलमध्ये मी इथं काढून घेतलेली. पूर्ण हे पण भांडं धुवून मी इथं टाकून घेणार आहे. हे बघा अशा प्रकारे हे राखेसाठी कापून ठेवलेलं आहे. तो पण आज आहे ना डाईटसाठी पण हे मुगाचे चिले खूप छान राहतात. बिना तेलाचे करायचे फक्त डाईटवाल्यांना. आपल्याला थोडं तवाला तेल लावलं ना तरी चालतं. तर बघा आता मी मीठ टाकून घेतलेले आणि निंबू पिळून घ्यायचं आहे आपल्याला अर्धा, म्हणजे चटणी छान येईल. निंबू टाकल्याने ना चटणीची चव वाढते, मस्त लागते, तिखट आंबट अशी खूप छान लागते. बघा आता मिक्स करून घ्यायची. छानच चटणी आपली इथं झालेली आहे. आता हे बॅटर आपलं तयार झालेलं. इथं आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे. मीठ टाकायचं बाकी होतं. हळद वगैरे काही टाकायची नाही, ते पण मिक्स करून घ्यायचं आहे मस्तपैकी. आणि बघा आता आपण इथं चिले करून घेऊया. इथं तवा ठेवलेला आहे. मी सर्व काही मस्त मिक्स करून घेतलेले. आता इथं तवा पण ठेवलेला आहे. बघा छोटे मोठे तुम्हाला जसं जमतील तसं करून घ्यायचे. मोठे पण छानच येतात आणि छोटे पण छानच येतात. अशा प्रकारे मी पटापट बनवत गेली आणि सर्वांनी मस्त पोट भरून मन भरून नाश्ता केला. तर चला या तुम्ही पण सर्वजण नाश्ता करायला. तर चला असंच व्हिडिओ बघत जा, लाईक कमेंट करत जा. माझाही उत्साह वाढतो, नवीन काहीतरी करायची इच्छा जागते मनामध्ये. तर चला मी सुद्धा आता घेतलेले, सर्वांचा नाश्ता झाला. मी सुद्धा आता हे 2 चिले घेतलेले नाश्ता करण्यासाठी. तर चला मी सुद्धा आता नाश्ता करून घेते आणि नंतर बघा दुपारून आम्ही आहे ना
नाश्ता करून सर्व काही किचन साफ करून दुपारी आम्ही हे बघा हे 2 घेतले मी आता, हे पण नाश्ता करून घेते. त्यानंतर आहे ना दुपारून आम्ही 2 वाजता नाश्ता फुल झालेला होता, मग 2 वाजता आम्ही जेवण बनवायला सुरुवात केली. आता बघा दुपारचे 2 वाजले आणि 2 वाजता आम्ही काय जेवण बनवलेलं आहे. हे दुपारचं जेवण बनवलेलं आहे. गवारीच्या शेंगा, गावरानी गवारीच्या शेंगा आणल्या होत्या मी, तर त्या मस्तपैकी अशा सुक्या बनवून घेतलेल्या आहे. आणि त्यानंतर बनवलेल्या आहे चपात्या, साधं आणि सिंपल जेवण. तर चला चपात्या दाखवते. हे बघा या चपात्या बनवलेल्या आहेत. तर चला आता जेवणला बसणार आम्ही. आणि आजपुरता हा एवढाच व्हिडिओ. भेटतो पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व ताई दादांना बाय बाय.